यंदा 29 जुलै 2026 वार बुधवार या दिवशी आषाढी पौर्णिमा आहे। आषाढ पौर्णिमेलाच आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करत असतो। गुरुपौर्णिमा अतिशय महत्त्वाचा दिवस, कारण ह्याच दिवशी आपल्याला आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करायची असते। गुरु आणि शिष्य यांच्या नात्याचा खरं तर हा दिवस आहे। ह्या दिवशी गुरूंकडे काहीही न मागता फक्त आणि फक्त धन्यवाद आपल्याला मानायचे असतात। आता ही गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा, महाराजांची पंचोपचार पूजा कशी करावी, त्याच्याच बरोबर गुरुपौर्णिमेला आपण गुरुपद घेत असतो। प्रत्येक गुरुपौर्णिमेला आपण महाराजांकडनं गुरुपद घेत असतो। आता हे गुरुपद तुम्ही घरच्या घरी कसं घेऊ शकता, किंबहुना तुम्ही मंदिरात जाऊन गुरुपद कसं घेऊ शकता, या संदर्भातली सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे। सगळ्यात मोठा प्रश्न की ताई, आम्ही ऑलरेडी एक गुरु केला आहे, तर आम्ही अजून म्हणजेच महाराजांना गुरु करू शकतो का? जर दत्त महाराजांनी 24 गुरु केले, तर आपण 2 किंवा 3 गुरु केले तर काहीच अडचण नाही। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।